विचारमंचावर उपस्थित असलेले देशातील संविधान वाचवण्यासाठी मैदानात रणांगणात वयाच्या 85व्या वर्षी एका तरुणाप्रमाणे उतरणारे तुमचे आमचे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब, संविधान हक्क परिषद ने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सदामामा आहेत, बाळ्यामामा आहेत, आमचे महेश तपासे आहेत, विद्या वेखंडे आहेत, अनिल आहिरेजी आणि पहाडी आवाजाच्या निशा भगतजी. मी एक बघितलं आहे की आंबेडकर चळवळीतला गायक असो नाही तर गायिका, त्यांच्या आवाजात जो असा चढ असतो तो साधारण कोणाच्याही आवाजात नसतो. आणि मी निशाताईंकडे बघत होतो की त्या ज्या सूर लावत होत्या तो सूर इतक्या वरच्या पट्ट्यात जायचं की कुठलं एक अगदी क्लासिकल सिंगर, अगदी खूप रियाज केलेला माणूस पण तुमच्यासमोर टिकणार नाही. इथे कमी संख्येने पण उपस्थित असलेले माझे सगळे दर्दी मित्र, माझ्या भगिनी पण उपस्थित आहेत. या लढाईमध्ये संख्या किती हे महत्त्वाचे नाही आहे, लढायला कोण तयार आहे हे महत्त्वाचं आहे. गंगा जेव्हा लढाईला सुरुवात होते तेव्हा छोटंसं सैन्य देखील मोठ्या सैन्याला पराभूत करून 1818चा इतिहास घडवू शकतं. आणि आपण सगळे भीमा कोरेगावच्या इतिहासाचे साक्षीदार आहोत की आपली संख्या किती होती, त्यांची संख्या किती होती आणि कसं आपण हे सगळं उलटवून टाकलं. देशासमोर अशा खूप लढाया लढल्या गेल्या, पण आजची लढाई फार मोठी आहे. संविधानासमोर एवढं मोठं आव्हान या देशासमोर कधी उभंच राहिलं नव्हतं. आता अशी भीती वाटायला लागली आहे की हे संविधान बदललं जाईल. ही व्यवस्था आम्हाला नको आहे. जे किरण सोनवणेंनी सांगितलं 1950च्या ऑर्गनायझर मध्ये लिहिलेलं होतं. किरण बरोबर आहे. ऑर्गनायझर हे RSSचं मुखपत्र आहे, अजूनही आहे. आणि त्यांनी 1950 साली लिहिलेलं की हा तिरंगा आम्हाला मंजूर नाही. आता काय करतात, घर घर तिरंगा. अहो, तुमच्या पूर्वजांनी 1950 साली जेव्हा संविधान स्वीकारलं भारताने, हम भारत के लोग असं म्हणत, वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणत, त्यांनी 1950 सालीच सांगितलं की आम्हाला हे संविधानच मान्य नाही. त्यांनी पुढे जाऊन असं सांगितलं की हा तिरंगाही आम्हाला मान्य नाही. रंगाच्या 3 रंग आहे आणि 3 अंक आला म्हणजे अशुभ आहे. आज जे घरघर तिरंगा सांगतायत, घरघर संविधान सांगतायत, त्यांच्या ऑफिसवरती 1993 पर्यंत कधीच तिरंगा लावला जात नव्हता. 26 जानेवारी 1950 साली मिळालेलं संविधान आणि त्याच्यानंतर जाहीर झालेलं गणतंत्र, या दिवशी त्यांच्या ऑफिसवरती कधीच तिरंगा फडकायचा नाही. आता का बरं त्यांना एवढं प्रेम उमाळा आलाय? ते भारताला फसवत आहेत. तुमच्या लक्षातही आले नसेल, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशननी मागच्या आठवड्यात एक नोटिफिकेशन काढलंय आणि त्या नोटिफिकेशनमध्ये प्राध्यापकांमधल्या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBCच्या सगळ्या जागा रद्द करायचा निर्णय घेतलाय. म्हणजे UGC मधनं त्यांना आरक्षण रद्द करायचंय. ही पहिली स्टेप आहे. आरक्षण हे काही बाबासाहेबांनी आणलं ते आर्थिक बळकटी देण्यासाठी आणलेलं नाही आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहातनं बाहेर फेकलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, लंगड्याला आधार दिला पाहिजे, या भावनेतनं बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आणलं. लोक आक्षेप घेतात की तुम्ही असं कसं काय म्हणता होतं की बाबासाहेबच संविधानाचे जन्मदाते. ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 सदस्य होते, 7. पहिल्या 3 महिन्यातच कोणी येईन असं झालं. आणि जगातलं पहिलं हस्तलिखित स्वतःच्या हाताने लिहिलेलं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं. ते त्यांनी एकट्यानेच लिहिलं होतं. त्यांनी सगळ्या जगाचा इतिहास वाचला.
सगळ्या देशातल्या घटना वाचल्या आणि मुख्य म्हणजे सगळ्या जगाची धार्मिक पुस्तकं वाचली आणि त्यामुळेच आपलं संविधान भारताला एक ठेवू शकतं, कारण का भारतातली विविधता त्या संविधानात सामील केली गेली आहे. मी नेहमी माझ्या महिला भगिनींना सांगतो की तुम्ही मतदान करायला शिका. मतदानाचा दिवस हा म्हणजे तुमच्या हातात मिळालेली तलवार आहे. हे राज्य कोणी चालवावं हे ठरवण्याचा अधिकार बाबासाहेबांनी तुमच्या हातात दिलाय. आणि मी महिलांना का सांगतो तर इंग्लंड ज्याला मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून ओळखलं जातं, तिथे महिलांना मतदानाचा अधिकार द्यायला 350 वर्ष लागली. अमेरिकेतही तेवढीच वर्ष लागली. पण भारतातल्या महिला किती भाग्यवान आहेत की ज्या दिवशी पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला त्याच दिवशी माझ्या बापाने आपल्या सगळ्या मुलाबाळांना, मुलींना, भगिनींना मतदानाचा अधिकार देऊन टाकला. फक्त त्यांनी एवढंच सांगितलेलं, आपली मतं विकू नका. त्यांनी हेही सांगितलं होतं की हे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे, पण हे नको त्या माणसांच्या हातात गेलं तर मग या संविधानाचं काय होईल हे मला सांगता येत नाही. हे संविधान नको त्या माणसाच्या हातात कसं जातं? जर आपण मतदान व्यवस्थित केलं तर 31% मतदान मिळवणारे भाजप हे सत्तेवर येतील काय? मतदानाची अंबरनाथली टक्केवारी काय? 51%. 51. याचा अर्थ 49% माणसं झोपेत असतात आणि तुम्हीच भारताचा घात करतात. आज भारताची लोकशाही धोक्यात आली आहे. ज्या पद्धतीने लोकसभेमधली भाषणं होत आहेत, कुठल्याही चर्चा होत नाही, एक दुसऱ्यांवर नाही, एकच माणूस सगळ्यांवर आरोप करत असतो, दुसऱ्याला बोलण्याची संधी देत नाही. समाजामध्ये भांडणं लावण्यात येत आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाच्या परडीवाला नावाच्या न्यायाधीशाने द्वेषपूर्ण भाषणाला कुठलाही पुरावा लागत नाही, पोलिसांच्या लक्षात आलं, तो पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवावा असं लिहून ठेवलंय, म्हणजे जजमेंट दिलेलं आहे. परवा टी राजा मीरा भाईंदर मध्ये आला होता. टी राजा म्हणजे आंध्र प्रदेशचा आमदार आहे. काय वाटेल ते बोलून गेला आणि निघूनही गेला. महाराष्ट्रातले 2-3 आमदार आहेत, ते असेच शिव्या घालत असतात. पोलिसांना कुठलंही सोयरसूतक नाही, हा पोलिसांचा दोष नाही. जेव्हा राज्य सरकार पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागतं, पोलिसी कारभारामध्ये हस्तक्षेप करायला लागतं, जेव्हा सिनियरला फोन येतात, याला सोड रे, साहेबांचा निरोप आहे. हे साहेब किती झाले त्या महाराष्ट्रात हेच कळत नाही. कारण प्रत्येक पीएला साहेब म्हणावं लागतं. सिनियरनी कबूल करावं कल्याणमध्ये काय चालू आहे, आणि वेगळं काय सांगावं जे बिहारमध्ये घडलं नाही ते महाराष्ट्रात घडलं. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये आपण बिहारला नावं ठेवतो, पूर्वी नावं ठेवत असू, आता नावं ठेवण्याचा अधिकार पण राहिला नाही. पोलीस स्टेशनच्या पोलीसच्या म्हणजे त्या पीआयच्या ऑफिसमध्ये गोळीबार आणि 5 मिनिटात त्याचं क्लिपिंग टीव्हीवर. म्हणजे हे तर अजबच आहे की जे क्लिपिंग कॉन्फिडेन्शियल ठेवायला पाहिजे होतं ते क्लिपिंग बाहेर गेलं कसं? हे कारभार कोणाच्या हातात आहे? ज्याला पोलीस स्टेट म्हणतात त्या पोलीस स्टेटची निर्मिती होते. माझा पोलिसांबद्दल कुठलाही हस्तक्षेप नाही, माझा पोलिसांच्या बद्दल कुठलंही वेगळं मत नाही, पण पोलीस बिचारे हतबल झालेत. विरोधकांना दाबण्याचं काम ह्याच पोलिसांच्या मार्फत केलं जातं. हे बागडे नावाचा पीआय होता अंबरनाथ इथे कल्याणला, मानपाड्याला, त्याची बदली होण्यासाठी म्हणून बीजेपी आणि शिवसेनेमध्ये ढिशुम 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 सुरू झालं. त्याची बदली झाली का? त्याला मिळालं ते चांगलंच पोलीस स्टेशन मिळालं. म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्ये चाललेला वाद जो विकोपाला गेलाय ते कशाचं लक्षण आहे? म्हणजे आम्ही सत्तेसाठी वाटेल ते करू एवढंच त्यांना सांगायचं. ज्या पद्धतीने शिवसेना तोडण्यात आली, ज्या पद्धतीने आमचा पक्ष तोडण्यात आला, खरं तर आमचा पक्ष तोडणं हे मी बाकीच्या कोणालाच दोष देत नाही, मी आमच्याच लोकांना दोष देतो
की ह्या बापाने आमच्या रक्त आटवून सगळे ऑपरेशन सहन करत आपल्याला झालेल्या सगळ्या दुखापतीनंतर देखील महिनाभर दौरा काढून या सगळ्या नालायकांना निवडून आणलं. एकेकाला 5-5 वेळा मंत्रिपद दिलं, काही जणांना उपेक्षित ठेवलं, पण ह्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कधीही काहीही केलं नाही. एवढा लोकशाही मानणारा हा नेता असताना तुम्ही निवडणूक आयोगामध्ये जाऊन सांगता की हुकुमशाहीत. हे सगळं आपल्या मर्जीप्रमाणे करतात. कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचा हे सांगू शकतो की मी शरद पवारांना भेटू शकलो नाही. सकाळी 8 वाजता जा ना कोणीही बंगल्यावर, चिठ्ठी दिसली की आज बोलवतात, चिठ्ठी दिसली की आज बोलवतात. आणि हे जे एकंदर राजकारण सुरू आहे, पक्ष तोडण्याचं, पक्ष मोडून स्वतःच्या पक्षात सामील करून घेण्याचं, पक्ष मोडून सरकार बनवण्याचं, हेच संविधानाचा घात करणार आहेत. गोव्याचं सरकार असंच गेलं, मध्य प्रदेशचं सरकार असंच घालवलं, कर्नाटकामध्ये हेच झालं आणि महाराष्ट्रामध्ये हेच होतं. आज बातम्या येत आहेत काँग्रेस फुटल्याचा. मी काँग्रेस हा पक्ष मानतच नाही. साहेबांच्या आणि माझ्या मनातला विचार एकच आहे की काँग्रेस ही खरी ह्या राष्ट्राची विचारधारा आहे, जी गांधीजींनी दिली, जी नेहरूंनी दिली. ती विचारधारा या देशाला एक ठेवू शकते. आणि त्याला संविधानामध्ये बंद कोणी केलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. फुलेंनी शिक्षणाचे दरवाजे उघडले. जेवढ्या महिला भगिनी, तुमची निशाची पोरगी तर डॉक्टर आहे, कुठे ती? आपण कसे झालो डॉक्टर? त्या महात्मा फुलेंचे उपकार आपण विसरू शकतो का? आजची एका कंपूची नवीन टोळी तयार झाली आहे, जी महात्मा फुलेंना मिशनरीचे एजंट म्हणतात. मिशनरीचे एजंट म्हणजे ज्या कॉन्व्हेंट शाळा झाल्या आहेत हे महात्मा फुलेंमुळे झाल्या आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा आपण संविधान म्हणतो आणि देशाची विविधता म्हणतो, 5 कोस पे बदले पाणी, 5 कोस पे बदले वाणी, म्हणजे काय तर भाषा 5 कोसावर बदलते, पाणी 5 कोसावर बदलतं. असं असताना सुद्धा माझा आणि तुमचा देश एक आहे, तो संविधानामुळे आहे. आणि ते संविधान वाचण्याचं आपल्याला कोणी शिकवलं तर ते महात्मा फुलेंनी शिकवलं. आज मला साहेबांनाही सांगायचं आहे, साहेब, ईशान्य भारतात एक नवीन मोहीम सुरू झाली आहे. माझ्याकडे काही काल फादर्स आले होते, ते रिप्रेझेंटेशन घेऊन आले होते की आसाम आणि परिसरामध्ये एक आदेश काढण्यात आलेला आहे आणि हेमंता बिस्वा शर्मा हे त्या ऑर्गनायझेशनशी चर्चा करतायत. काय त्यांचा आदेश आहे साहेब की मिशनरीची जी शाळा असेल त्या शाळेतनं जीसस क्राइस्टची मूर्ती असेल तर काढून टाकायची, मदर मेरीची मूर्ती असेल तर काढून टाकायची, आणि जर क्रॉस असेल तर काढून टाकायचा. मी हे मानणारच नाही की मिशनरीने जे काम भारतात शिक्षणामध्ये केलं, हॉस्पिटलमध्ये केलं, ते काम दुसऱ्या कुठल्याही कंपनी या भारतात केलेलं नाही. आजही आपल्या भारतामध्ये मॅक्युलेज सिस्टम, एज्युकेशनल सिस्टम चालू आहे. भारताचं संपूर्ण ज्ञान असलेल्या मिशनरी शाळेंनी गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण दिलं. मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा माझी फी फक्त 70 पैसे होती. मी मिशनरी शाळेत शिकलोय. आजही कुठल्याही चर्च समोर न गेलो की बाय द नेम ऑफ द फादर अँड द होली स्पिरिट आमेन हे म्हटल्याशिवाय मी जातच नाही. पण त्याच्याने माझा कुठे धर्म बुडाला? उद्या माझ्या घरी मागे गणपती आहे. मला संविधानाने जो अधिकार दिलाय ते संविधानाचे सगळे अधिकार मी पाळण्यास कटिबद्ध आहे. काल निखिल वागळेवर हल्ला झाला. कुठे गेले हो तुमचे मूलभूत अधिकार, मूलभूत अधिकारांचं रक्षण? साहेब, निखिल वागळेच्या केसमध्ये घडलं काय तर आदल्या दिवशी दुपारी सांगण्यात आलं की मी सभा उधळणार. साहेब, आम्ही जर असं कधी सांगितलं असतं तर आम्हाला रातोरात पोलिसांनी उचलून बंद करून टाकलं असतं. पण ज्या पोराने, ज्या अध्यक्षाने हे सांगितलं तो उजळ माथ्याने रस्त्यावर आला आणि उजळ माथ्याने त्याने निखिल वागळेंची गाडी फोडली. पोलिसांनी त्याला का अटक केली नाही?
हल्ला करणाऱ्यांवरती 10 जणांवरती गुन्हे दाखल झाले, पण निखळ वागळेच्या सभेला गेलेल्या 200 माणसांवरती गुन्हे दाखल. त्यांचा काय दोष होता? म्हणजे महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? त्या घोसाळकरचा मृत्यू इतका संशयास्पद मृत्यू आहे तो, की आता कोणाकोणाच्या लिंक कुठे कुठे लागतायत. गणपत गायकवाड आणि कंपनी त्यांच्यामध्ये झालेला गोळीबार हा काय महाराष्ट्राला फार शोभनीय नाही आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीच अशी नव्हती, पण ही खालवलेली राजकीय संस्कृती ही महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत ठरेल. आमच्या इथे सदामामा बसलाय. अंबरनाथचा औद्योगिक क्षेत्र कुठल्या पातळीला गेलंय? आज पुण्यामध्ये जे खून मारामाऱ्या होत आहेत तर कशावरनं होत आहेत? फक्त आणि फक्त लेबर कॉन्ट्रॅक्टवरनं होतात आणि स्क्रॅप मटेरियलच्या विक्रीवरनं होत आहेत. कोणाच्या माध्यमातनं स्क्रॅप मिळेल, कोणाच्या माध्यमातनं आपल्याला लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळेल, त्या नेत्याच्या मागे लाईन लावून सगळे गुंड उभे आहेत. मी कोणाचंही नाव घेत नाही, पण जे पुण्याचे अनभिक्षित सम्राट समजतात स्वतःला, त्यांचा हात या सगळ्या स्क्रॅप आणि सगळ्या लेबर कॉन्ट्रॅक्ट मागे. आणि हे मी पुराव्यासकट दाखवून देऊ शकतो. आजपर्यंत आम्ही चूप बसलो होतो. आमच्या बोलण्याला मर्यादा होत्या, कारण का साहेब आमच्या समोर असायचे. पण आता जर तुम्ही आमच्या साहेबांवरच येणार असाल तर आम्ही मृत्यू आला तरी चालेल, पण जो कोणी साहेबाला बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही. ते जाहीरपणाने सांगतो. आणि खरंच या देशाला आता लढाईला उतरायची गरज आहे. आपल्याला लढावं लागेल. आणि या देशाचा इतिहास काही सोपा नाहीये. मी आजता ट्विट केला, आता 1-2 तासापूर्वी, की 1977 ते 1980च्या काळामध्ये काँग्रेसचे दिल्लीतले वरिष्ठ नेते हे सगळे वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले. आणि इंदिरा गांधींवरती शहा कमिशन लागलं. त्यांना 1 दिवस अटक झाली. त्यांची प्रचंड छळ पूर्ण भारतभर सुरू झाला. त्यांना गेस्ट हाऊस मिळायचं नाही, त्यांना आंघोळीला पाणी मिळायचं नाही, कधी कधी त्यांना पेट्रोल पंपवर पेट्रोल भरू दिलं जायचं नाही. पण एक तरुणांनी फिल इन द ब्लँक्स केल्या. भरलेल्या जागा म्हणजे रिकाम्या जागा भरा आपल्याला असतं ना प्रश्न उत्तरामध्ये. इंदिरा गांधींनी रिकामा जागा भरल्या, सगळ्या तरुणांना संधी दिली. आणि नवखे तरुण होते, नवखे तरुण ज्यांचा चेहराही मतदारसंघात ओळखीचा नव्हता. मी महाराष्ट्रातलं एक उदाहरण देतो की 1980 साली काश्मीरहून आलेले गुलाम नबी आझाद हे यवतमाळ मतदारसंघातनं जवळजवळ 2 लाख मतांच्या मताधिक्याने निवडून आले होते. नरसिंहराव आपणच निवडून दिले होते. तर लोकशाही मानणारे आम्ही विचारधारा मानणारे आम्ही. कुठे राहिली विचारधारा? जे सकाळी फुले शाहू आंबेडकर तर रात्री बोरवळकर, म्हणजे एका मांडीवरनं दुसऱ्या मांडीवर सरकायला 12 तास खूप झाले हो. म्हणजे अशोक चव्हाणांचं मला तर खूपच आश्चर्य वाटलं. 1952 साली त्यांच्याकडे त्यांच्या घरात मुख्यमंत्री पद आलं. आजपर्यंत ते कायम सत्तेत होते, सगळं उपभोगलं, काँग्रेसने सगळं दिलं, अचानक गेले. कालपर्यंत आमच्याशी एकदम भांडत होते, ही सीट मला पाहिजे, ती सीट मला पाहिजे, आणि ती सीटची ओढाताण करत असतानाच अचानक त्यांनी तो दोरा सोडून दिला आणि गेले. काही जणांची नावं येतात, पण ते बिचारे सगळे फोन करून सांगतायत आम्ही काही जाणार नाही, आम्ही काही जाणार नाही. पण हे जे घडतंय हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुम्हाला मला हुकुमशाहीकडे नेते. प्रायव्हेटायझेशन नावाचा जो रोग लागलाय या भारताला, तो तुम्हाला आम्हाला खतम करण्यासाठी आलाय. कशाला आरक्षण मागताय? कोणीच मागू नका. काय मिळणार आहे आरक्षण मागून? सरकारी नोकऱ्या राहिल्यात कुठे? सरकार, महाराष्ट्र सरकारमध्ये तर क्रिस्टल आहे, ज्याचे लाड सगळेच करत असतात. सगळे कॉन्ट्रॅक्ट त्याला, चतुर्थ श्रेणीचे सगळे कॉन्ट्रॅक्ट त्याला. मग चतुर्थ श्रेणी ज्यांच्यासाठी निर्माण झाली आहे त्या आमच्या मागासवर्गीयांनी काय करायचं याचं या सरकारने उत्तर द्यावं. सगळं कॉन्ट्रॅक्ट मध्ये. आता शाळेचं विकेंद्रीकरण करून सेंट्रलायझेशन करण्याचं काम चाललंय. म्हणजे 5 शाळा एकत्र करा. अरे आधीच गावावरनं 5 किलोमीटर चालावं लागतं, तेव्हा कुठे पोरग शाळेत पोचतं.
तिथेही शिक्षक नसतात. आणि आता म्हणे या शाळांचं आम्ही खासगीकरण करणार. एक नवीन पिढी तयार होईल, एक नवीन वर्गीकरण तयार होईल अशिक्षित आणि शिक्षित लोकांचं. आणि शिक्षण हे फक्त श्रीमंतांपुरतं मर्यादित असेल, गरिबांची पोरं ह्यापुढे शिकणारच नाहीत. तुम्ही कल्याणमध्ये आहात, कल्याण अंबरनाथमध्ये चांगल्या मिशनरी शाळा आहेत. काय फी आहे आता सध्या शाळांची? 2,000 3,000 परवडेल का आपल्या एखाद्या मागासवर्गीयाच्या घराच्या पोराला? ज्याची आई घरकाम करते, ज्याचा बाप म्युन्सिपाल्टीमध्ये झाडू काम करतो, त्याला परवडेल शाळेत जायला? म्हणजे 2-3 हजार वर्षापूर्वी जो मनुवाद्यांनी डाव टाकला होता की यांना शिक्षणापासून वंचित करा म्हणजे आपली पोरं पुढे जातील, हा मागणं हा डाव टाकतायत की आपली पोरं ह्याच्यातनं बादच करा. बाबासाहेबांनी अतिशय बुद्धी वापरून आरक्षण आणलं होतं. आणि आपल्या भारतामध्ये कसं असं वाटतं त्यांना आरक्षण फक्त भारतात आहे. भारतात नाही, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, पण एक कॉमन नाव हे त्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात. तुम्ही साऊथ आफ्रिकेत जा, तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही फ्रान्समध्ये जा, तुम्ही लंडनमध्ये जा, सगळीकडे आरक्षण आहे. फक्त बोंबाबोंब आपल्या इथे होते, कारण का बोंबाबोंब करण्याचा जो मार्ग आहे, जो लोकांपर्यंत पोहोचतो, त्या मार्गाचे मालकच सगळे मनुवादी आहेत. मनुवाद्यांच्या बाजूनी तरी आहेत, नाही तर मनुवाद्यांच्या खिशात तरी आहेत. त्यामुळे ही लढाई इतकी सोपी नाही आहे. या लढाईत तुम्हाला आम्हाला जाती वर्ग विसरून एकत्र यावं लागेल. हे ओबीसींनी कधीच विसरू नये की तुम्हाला मिळत असलेलं आरक्षण हे 341व्या कलमानुसार बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे. ते भले द्यायला उशीर झाला, पण तुम्हाला मिळत नव्हतं म्हणून आपल्या राजीनाम्यामध्ये लिहून ठेवलं की मी माझ्या जातीला देऊ शकलो, मी माझ्या ओबीसींना देऊ शकलो नाही. कारण का सर्वात मागास जर कोणी असेल, सर्वात जर वंचित कोणी असेल, तो इतर मागासवर्गीय आहे. जो आज मी सांगतो, आपल्याला आता क्षुद्र म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही इतर मागासवर्गीय म्हणून गेलात तरी तुमचं क्षुद्र हा मारलेला स्टॅम्प तुमच्यावरनं निघणार नाही. एक अतिक्षुद्र आहे आणि तुम्ही क्षुद्र आहात. बिहारमध्ये उघड बोलतात पिछडावर अति पिछडा, महाराष्ट्रामध्ये सौम्य शब्द वापरतात. नाही तो मागासवर्गीय आहे, हा इतर मागासवर्गीय. इतर मागासवर्गीय म्हणजे काही वेगळा नाही. ज्या चळवळीतनं आपण आलोय, 5,000 वर्ष जे भोगलंय तुमच्या आणि माझ्या मायबापाने, ते इतरांपेक्षा वेगळं नव्हतं. का बरं चौदार तळ्याचं आंदोलन झालं? पाणी पिऊ देत नव्हते. का बरं काळाराम मंदिराचं आंदोलन झालं? मंदिरात जाऊ देत नव्हते. का बरं मनुस्मृती जाळली? कारण का म्हणे हाच कायदा आहे. त्याच कायद्याने बायकांना घरी बसवलं. त्याच कायद्याने इथल्या 95% बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. आणि आता त्यांना तोच कायदा परत आणायचा आहे, पण मागच्या मार्गाने. तेव्हा आपलं शिक्षण, आपलं आरक्षण, आपली सुरक्षितता, आपल्या देशाचं नागरिकत्व हे सगळं जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवावं लागेल. हे कसं शक्य होतं? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की जंतर मंतर कायम पोलिसांनी घेरलेला एरिया, तिथे 20 पोरं जातात, संविधान जाळतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद म्हणतात. त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा लागत नाही. संविधान जाळणं हा देशद्रोह नाही? ह्याच्यापेक्षा मोठा देशद्रोह काय असेल की ज्या संविधानाने हा देशाचे कायदे चालतात, हा देश चालतो, सर्वोच्च न्यायालय चालतं, तेच जाळून टाकलं. पण हा प्रयोग असतो की समाजातनं रिॲक्शन काय येते ती बघायची. आपण ही रिॲक्शन द्यायला शिकलं पाहिजे. आपण पण उघड्या तोंडाने बोलायला शिकलं पाहिजे. आपला आवाज दाबला जातोय म्हणून आपण शांत बसणार असू तर जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात दिलं, जे स्वातंत्र्य गांधी नेहरूंनी आपल्या हातात दिलं, जे संविधान बाबासाहेबांनी दिलं, ते आपल्या हातातनं गेलं म्हणून समजा. कारण आत्ता जे सत्तेवर बसलेत त्यांचं स्वातंत्र्यामध्येही कुठलं योगदान नव्हतं आणि त्यांचं संविधानामध्येही कुठलं योगदान नव्हतं, कारण का त्यांचा संविधानावर विश्वासच नाही. तेव्हा तुम्हाला मला मिळालेला तिरंगा, तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आणि तुम्हाला आणि मला मिळालेलं संविधान हे जर वाजवायचं असेल
तर येणाऱ्या काळामध्ये मैदानात उतरून आपल्याला क्रांती घडवावी लागेल. आपल्याला बोलावं लागेल, आपल्याला मतदान करावं लागेल आणि एक नवीन पिढी जन्माला घालावी लागेल, जी पिढी ह्याच्या पुढे या देशाचं, या देशाच्या संविधानाचं आणि या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करेल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, बहुजन जुडेगा देश बढेगा. आपणच वेगवेगळे मार्गावर असतो. आपले मार्ग एक करूया. आपले मार्ग हे बुद्धाच्या प्रमाणे पुढे जाऊया. आपले मार्ग हे बाबासाहेबांच्या रस्त्याने पुढे नेऊया. आपले मार्ग हे गांधीजींच्या रस्त्याने पुढे नेऊया. या जगामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला प्रत्येक नेता कुठे झुकलेला दिसतो? महात्मा गांधींच्या पायाशी. जगातनं आलेला कुठलाही नेते कोणाच्या पायाशी जातो? महात्मा गांधींच्या पायाशी. आपल्याला हा देश गांधी, बुद्ध, आंबेडकरांचा आणि नथुरामाचा तुम्हाला कोणाच्या हातात हवा आहे? गांधी, बुद्ध आणि आंबेडकर का नथुराम? ह्याची निवड तुम्हाला करायची आहे. जर नथुरामाच्या हातात देश गेला तर या देशात हुकुमशाही आणि फॅसिझम आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला संविधान हे फॅसिझमच्या विरुद्धचे सर्वात मोठे हत्यार आहे. ते संविधान वाचवा, हे देश वाचवा. आज तुम्ही केलेलं, भले संख्या कमी आहे त्याच्याने काय फरक पडत नाही, पण 4-2 लोक विचार घेऊन जातील, विचार पसरवतील. हे विचार पसरवणं खूप गरजेचं आहे. असेच विचार पसरले तर समाजामध्ये कुठेतरी विद्रोह तयार होईल. या विद्रोह आणि त्याचा आवाज जरी कोणीही कितीही बंद करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यासारखे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले राजकीय कार्यकर्ते हे असेच ओरडत राहू. कधीही कुठलीही गोळी आली तर काहीही जीवाची पर्वा नाही. सर पे कफन बांध के निकले. आम्ही लढू आणि जिंकू. आणि म्हणून मी नेहमी घोषणा देतो, लढेंगे लढेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.